याचविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी प्रवीण मुधोळकर यांच्याकडे। प्रवीण, अत्यंत महत्त्वाची खरं तर कारवाई म्हणायला हवी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय माहिती मिळते या संदर्भात? वर्ध्यात नेमकी काय खळबळ आता सध्या सुरू आहे? लागवी आपण पाहू शकतो मसाळा भागामध्ये ही महिला राहत होती आणि हैदराबादवरून विशेष या ठिकाणी पथक आलं हैदराबाद पोलिसांचं। त्यांनी या ठिकाणच्या वर्धा पोलिसांना वर्ध्याच्या एसपींना कुठलीही माहिती दिली नाही आणि ही कारवाई केली। ही महिला माहिती ISI ला पाकिस्तानात पोहोचवत होती असा आरोप आहे आणि यापूर्वीच नागपूर आणि वर्ध्याच्या मध्ये ज्या ठिकाणी DRDOचं सेंटर आहे ब्रह्मोस, तिथली माहिती पोहोचवणाऱ्या एका व्यक्तीला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती। निशांत अग्रवाल असं त्या इंजिनियरचं नाव होतं। त्यांना हनी ट्रॅपमध्ये तो अडकला होता आणि त्यानं पाकिस्तानच्या ISI ला मोठ्या प्रमाणामध्ये माहिती, प्रोजेक्टचे डिटेल्स, प्रोजेक्ट डिझाईन्स खूप सारे पाठवले होते। त्याला अटक करण्यात आली। सध्या तो नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये आहे। त्यामुळे ही जी महिला आहे ही महिला मुळात कुठली माहिती ISI ला पाठवत होती, ISI ची हस्तक म्हणून ती काम करत होती। वर्धेमध्ये तिचं राहणं याच्या मागे काय हे ठिकाण जे आहे लॉजिस्टिकली महत्त्वाचं आहे, कारण की वर्धेपासून नागपूर इतर ऑर्डनन्स फॅक्टरी आहे, पुलगाव त्या ठिकाणी शस्त्र भांडार आहे देशाचं। त्यामुळे वर्ध्यात या महिलेचं राहणं आणि तिथून ती ISI ला ज्या माहिती पुरवत होती, त्यामुळे DRDOचं सेंटर आणि शेजारी ज्या पद्धतीनं देशासाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाणं आहे वर्धेच्या आसपास, त्या ठिकाणांची माहिती ती काय पोहोचत होती का या संदर्भात संशय आहे। पण ही ISI च्या संपर्कात कशी आली आणि निशांत अग्रवाल ही नागपूरहून सापडला गेला, त्या पाठोपाठ ही महिला सापडल्या गेली। त्यामुळे दोघांमध्ये काही लिंक आहे का? आणि यापूर्वीही 2 जण सापडले होते। आग्र्यातला एक जवान होता, तो हनी ट्रॅपमध्ये अडकला होता। या महिलेला काही पैसे मिळत होते का, काही आमिष तिला दाखवण्यात आलं होतं या संदर्भात तपासणी सुरू आहे। 4 ठिकाणी छापे पडले, हैदराबादमध्ये 3 ठिकाणी, NIA आणि वर्ध्यात 1 ठिकाणी, असे 4 ठिकाणी छापे आहे। महिला ताब्यात घेण्यात आलेल्या चौकशी सुरू आहे। पण ही ISI ला माहिती पुरवत होती आणि ISI या माहितीच्या आधारावरती ISI मध्ये काय काय माहिती पोहोचली याचा तपास सुरू आहे। त्यामुळे निशांत अग्रवाल नंतर हे दुसरं प्रकरण आहे। निश्चित प्रवीण सर, आपण पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपूर्वी दहशतवाद्यांच्या रडारवर एकूणच नागपूर आहे असं म्हटलं जात होतं, सुरक्षा व्यवस्था वाढवलेली होती। त्यानंतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात करण्यात आलेली ही कारवाई, या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र अत्यंत महत्त्वाचं हे छापासत्र म्हणायला हवं। या महिलेला अटक केल्यानंतर आता अनेक धागेदोरे सुद्धा या दृष्टिकोनातून हाती येऊ शकतात। हा, मुळातच यापूर्वीही निशांत अग्रवालला जेव्हा अटक केली तेव्हाही त्याच्या माहितीच्या आधारावर त्यांना जे जे डिझाईन्स काय काय त्यांनी माहिती पाकिस्तानला पुरवली होती, या संदर्भात धागेदोरे खूप सारे मिळाले, लिंक्स मिळाल्या। 2 जवान सुद्धा सापडले, जे आग्र्यातला एक जवान होता, आणखी एक जवान होता, तो सुद्धा हनी ट्रॅपमध्ये सापडला होता। ही जी महिला आहे या महिलेनं मुळात कोणती माहिती पाकिस्तानला दिली आणि हे ट्रॅप देशभरामध्ये असे जे लोक असतात त्या लोकांना हनी ट्रॅपमध्ये पैशाचा आमिष दाखवून आणखी काही मार्ग वापरून या लोकांना अडकवलं जातं आणि ISI चे एजंट म्हणून त्यांना देशभरामध्ये जाळं पसरवलं जातं। नेहमी अशा पद्धती लोकांचे रूट्स जे आहेत ते शोधून काढले जातात आणि हे जाळं जे आहे नष्ट केलं जातं। पण आता 4 ठिकाणी छापे पडलेले आहे। ही महिला नेमकी कोणती माहिती पुरवत होती आणि वर्धेत राहून ही महिला कुठची आहे, ही ISI च्या संपर्कात कोणाच्या संपर्कात होती आणि ISI ने या माहितीच्या आधारावरती काही या ठिकाणी कट रचले का आणि काही माहिती मिळवली का? आता हा महत्त्वाचा दुवा आहे। घडामोडींचा परामर्श होणार आहे। या महिलेला आता ताब्यात घेण्यात आलं आणि अधिक चौकशी